नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. मी खताळ सर. आता हा जो व्हिडिओ मी बनवत आहे, तर हा स्पेशली जे काही श्रीगोंदा तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, ज्यांच्याशी मी अगोदर चर्चा केलेली आहे. म्हणजे आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्षात भेटलेलो आहे. अशाच विद्यार्थ्यांचे आता आपण संवाद करत आहोत. आता पाठीमागल्या महिन्यात मी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. बऱ्याचशा पालकांच्या मनात प्रश्न होता, की सर हा WhatsApp ग्रुप का तयार केलेला आहे? याचं महत्त्व काय आहे? याच्याबद्दल आज मी चर्चा करणार आहे. व्हिडिओ जो आहे हा विद्यार्थ्याने पण पाहायचा आहे, पालकाने पण पाहायचा आहे आणि पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत, त्या शंका मी या व्हिडिओच्या मार्फत सॉल्व्ह करणार आहे. बरोबर. आणि ॲडमिशन तुम्ही घ्या किंवा नका घेऊ. पण मला काय सांगायचंय हे अगोदर तुम्ही समजून घ्या. कारण की काय होतं, एखादं प्रॉपर डायरेक्शन जर नाही भेटलं, तर पुढचे जे तुमचे काही मार्ग आहेत बघा, ते मार्ग कुठेतरी मिसमॅच होणार आहेत. याचं विश्लेषण मी आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांना जे समक्ष सांगितलेलं आहे, तेच परत एकदा सांगतोय. ते पालकांनी पण पाहायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे, की सर सांगताय काय? आता बेसिकली आपल्या ग्रुपमध्ये मॅक्सिमम 5वी थोडेसे कमी विद्यार्थी आहेत, बरोबर आहे ना? काही मोजकेच विद्यार्थी असतील, पण आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात मॅक्सिमम मुलं आहेत 6वी, 7वी आणि 8वी गेलेले. बरोबर? म्हणजे आता 5वी 6वी गेलेले, 6वी 7वी गेलेले आणि 7वी 8वी गेलेले विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये मॅक्सिमम आहेत. बरोबर? आता याच विद्यार्थ्यांसाठी आपण इथून पुढे काही गोष्टी रन करणार आहोत. त्या कशा? बघा आता 5वीला जे विद्यार्थी होते बघा, त्यांना मॅथ हा विषय सगळ्यात अवघड गेला असेल. का? आता तो सेमीचा विषय आहे. बरोबर आहे. तो इंग्लिशमध्ये आहे. आता जे विद्यार्थी 6वी, 7वी, 8वी, 9वी तुम्ही तुमचा जर स्कोर कार्ड पाहिला, बरोबर ना? आता तुमचा जो रिझल्ट लागलाय, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला या सायन्स आणि मॅथमध्ये इतर सब्जेक्टपेक्षा कमी मार्क आलेले असतील. बरं, हे मग कमी मार्क येतात का रे? कारण की हे विषय एवढे सोपे नाहीयेत. हे सी-बी-एस-सीच्या लेव्हलचे इंग्लिश मीडियम मधल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे म्हणजे सेमीमध्ये ते काही त्याच्यात मराठी सांगू शकत नाहीत. ते पूर्णतः इंग्लिशमध्ये आहेत आणि हे जे काही विषय पूर्णतः इंग्लिशमध्ये असतात, त्याची काठिण्य पातळी सुद्धा जास्त आहे. म्हणजे सायंटिफिक कन्सेप्ट आहेत. का सायंटिफिक कन्सेप्ट फास्ट असतात? कारण की त्यांना माहिती आहे, की याच्यातून हे मुलं पुढे जाऊन ही एक्झाम देणार आहे, जी-नीट, सी-टी ज्याच्यामधून तुम्ही डॉक्टर आणि इंजिनिअर बनणार आहात. हेच पालकांना आणि विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही, की आपण तयारी सुरू कशी करायची? आणि 5वी ते 10वीचा जो काही कालावधी आहे, जो काही पिरियड आहे, हा खूप मोठा पिरियड आहे. तुम्ही त्याला कमी समजू नका. म्हणजे तुम्ही जर पाहिलं बघा, हे 1 वर्ष 1, 2, 3, 4, 5 वर्ष जवळपास तुम्ही महाविद्यालयामध्ये असतात, 5वी ते 10वी मध्ये असतात आणि या 5वी ते 10वी मध्ये तुमचा खरं काय तुम्ही शिकलं पाहिजे हे खूप लक्षात आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सर हे काय आम्ही शाळेत शिकणार नाही का? तुम्ही नक्कीच शाळेमध्ये तुम्ही शिकणार आहात. माझ्यापेक्षा काही उत्तम टीचर त्या ठिकाणी असतील, जे तुम्हाला सायन्स आणि मॅथ शिकवतील. बरोबर आहे ना? पण आपण आजच्या घडीला जर शिक्षकांचा जर लोड पाहिला, त्यांचं जे लिमिटेशन पाहिलं, तर या सब्जेक्टला कुठेतरी एक्स्ट्रा सराव पाहिजे. बघा आता मी स्कॉलरशिप आणि एन-एम-एस खालच्या रो मध्ये लिहिलेलं आहे. आता हे एक्झाम्पल महत्वाचे आहेत. याच्या थ्रू तुम्हाला स्कॉलरशिप 7वीला भेटणार आहे आणि 8वीला एन-एम-एस याच्यामधून तुम्ही ती पर्टिक्युलर तयारी तुम्ही 2 वर्षात करू शकता. बरोबर आहे ना? की जेणेकरून इथं तुम्हाला स्कॉलरशिप पर इयर 10,000 भेटून जाते. आणि याच्यामधून सुद्धा आणि हे हे जे 2 विषय आहेत, हे सध्या स्कूलमध्ये याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. पण ठीक आहे, याला तुम्ही महत्त्व द्या. बरोबर आहे ना? कारण हे इनडायरेक्टली इम्पॅक्ट पडतं तुमच्या गव्हर्नमेंट एक्झाम, ज्या की तुम्ही 15वी नंतर देणार आहात. हे विचार करा थोडासा. म्हणजे स्कॉलरशिप आणि एन-एम-एसचा गणित बुद्धिमत्ता किंवा बाकीचा जो भाग आहे, जो की तुम्ही 15वी नंतर अभ्यासणार आहात. 15वी नंतर ते एक्झाम देणार आहात. त्यावेळेस या 2 स्कॉलरशिप आणि एन-एम-एसचा फायदा होईल. 100% फायदा होईल. ते मुलं चमकतील. पण राहिला विषय काय, की विद्यार्थ्यांना आणि पालकांना लक्षात हे येत नाही. हे गणित मी तुम्हाला समजून सांगणार आहे, की जर 5वीला जर तुम्ही शाळेबरोबर क्लास लावला, तर तुमचं परफेक्शन वाढणार आहे. इथं सुद्धा तुम्ही क्लास लावला,
या ठिकाणी परफेक्शन आहे, या ठिकाणी पण परफेक्शन येतं. या ठिकाणी जर तुम्ही क्लास लावला 9वी 10वी ला तर गरज आहेच क्लासची. बरोबर 100% गरज आहे. आता विषय काय आहे, क्लासेस तुम्ही ऑफलाईन जर लावले, आत्ताचा जो तुम्ही व्हिडिओ पाहताय, काय याच्यामध्ये डाऊट आहे रे? ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये काय फरक आहे? स्मार्ट पॅनल आहे, स्टुडिओ आहे, मी दिसतोय, लिहिलेलं समजतंय, सगळं कम्युनिकेशन एकदम प्रॉपर आहे. मोबाईलचा प्रॉपर वापर तुम्ही करू शकता. फक्त पॅरेंटनी लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही सायन्स मॅथच्या जर बॅचेस घेतल्या, बरोबर. आता आपण सगळे ग्रामीण विभागातले विद्यार्थी आहोत. याची जर फी जर पाहिली ना तुम्ही ऑफलाईनची, मी ऑफलाईन म्हणतोय, ऑनलाईन माझी फी नाही हा. आपल्या ॲप्लिकेशनची फी वेगळी आहे. ऑफलाईनची फी याची आहे जवळपास ₹8,000 बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या सब्जेक्टची फी आहे ₹8,000 जे टीचर लोक ऑफलाईन शिकवतात. ओके, म्हणजे समक्ष मुलं समोर असतात त्यांच्यासाठी. आता याच्यामध्ये लिमिटेशन काय येतं बघा, आपल्याकडे 3 ऋतू असतात. पावसाळा सुरू झाला तर 2 महिने पावसाळाच असतो. क्लासला पण सुट्टी आणि शाळेला पण सुट्टी. बरोबर आहे ना? परत हिवाळा लागला, परत बिबट्यांचा वावर, त्याच्यानंतर थंडीमध्ये अंधार लवकर पडतो. बाकीच्या सगळ्या विषय इतके असतात, सुट्ट्या इतक्या असतात आपल्याकडे. इंडियन कल्चर आहे. 365 दिवस पैकी पैकी जवळपास 120 दिवस आसपास सुट्ट्याच असतात. बरोबर आहे. म्हणजे तुमची शाळा भरते 2 दिवस, 2 महिने. बरोबर आहे ना? स्मार्टली पाहिलं तर 2.25 महिने किंवा 2 महिने. मग आपल्याला वर्षभरासाठी काहीतरी सपोर्टिव्ह रोल पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही या 2 विषयांमध्ये जर थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली, तर इथं तुमचे पालक बघा, तुम्ही पालक म्हणून पाहत असताल किंवा विद्यार्थी म्हणून पाहत असताल, इथं तुम्ही ना पालक म्हणून 11वी 12वी ला 2,00,000 खर्च करतात तुम्ही. पहा, 2,00,000 खर्च करतात क्लासेससाठी. किती? क्लासेससाठी, डॉक्टरची, नीटसाठी. का तर 10वी ला थोडासा मॅच्युअर होतो, थोडा सजग होतो विद्यार्थी आणि पालक आणि ते इमिजिएटली इकडं फी भरतात आणि मोठमोठे जे क्लासेस आहेत त्या क्लासेसला ऍडमिशन घेतात. तिथं तुम्ही 2,00,000 भरतात. बरोबर आहे? आणि इथं तुम्ही काहीच करत नाही. विषय काय मुद्दा आहे, हे जे सायन्स मॅथ आहे ना, हे सायन्स मॅथ ऍडव्हान्स लेवलमध्ये इथं आहेत. मग या ठिकाणी विद्यार्थी चमकण्यासाठी, मी काय म्हणतोय, या ठिकाणी विद्यार्थी चमकण्यासाठी तुम्ही शाळेबरोबर 5वी ते 10वी पर्यंत एक्स्ट्रा सायन्स मॅथचे क्लास लावले पाहिजे. मी या मताचा आहे. आता प्रत्येक गावात क्लासेस अवेलेबल नसतात, असतात. बरं तुम्ही जरी लावले तरी माझे पण क्लासेस लावा तुम्ही. का? तर नॉमिनल फी. आणि मी काय काय देणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, आपल्याकडे फी आहे, जर तुम्ही फक्त मॅथ घेतला, हाफ मॅथ घेतला तर ते फक्त ₹500 पर इयर. म्हणजे एका वर्षाची ₹500. ह्याच्यामधला तुम्ही कोणता सब्जेक्ट घ्या. जर नुसता मॅथ घेतला तर तो फक्त आणि फक्त ₹500 ला. सायन्स घेतला तो फक्त आणि फक्त ₹500 ला. अहो ₹500 आपण पेट्रोल टाकतो गाडीमध्ये. बघा, पालक जर बघत असतील तर तुमच्या लक्षात येईल, ₹500 आपण पेट्रोल टाकतो वन टाइम. सबस्क्रिप्शन घ्या ना तुम्ही ₹500 विद्यार्थ्यांसाठी. इथं तुम्ही 2,00,000 खर्च करता. इथं तुम्ही 2,00,000 खर्च करायला तयार आहे. पण तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या पालक जे काही पाल्य आहे त्या पाल्याला सायन्स येतंय का? त्याला मॅथ येतंय का? बरं नसेल येत, तुम्ही त्याच्यासाठी सरावासाठी काय करताय का? शाळेमध्ये तो सायन्स मॅथ शिकतोय, बरोबर. पण त्याला एक्स्ट्रा सायन्स मॅथचं काहीतरी मटेरियल आहे का? तो शाळेतला एखादा कन्सेप्ट त्याच्या नाही लक्षात आला, बरोबर आहे ना. समजा जो काही पहिला चॅप्टर आहे सायन्सचा 6वीचा, बरोबर, नॅचरल रिसोर्सेस, पहिल्यांदाच तो सायन्स फेस करतोय, बरोबर. तो त्याला अवघड वाटणार आहे. त्याला शाळेत नाही समजलं, त्याला क्लासमध्ये समजला, दोन्ही ठिकाणी समजला, तर त्याची ही जर्नी जी आहे डॉक्टर इंजिनियर होण्याची, ही सोपी होणार आहे. बरं तुमचा खर्च किती होणार आहे? 500 आणि 500 हजार दोन्ही जर तुम्ही घेतले, सायन्स आणि मॅथ कंबाईन मध्ये फी आहे फक्त आणि फक्त ₹1,000. ₹1,000 कुठं जात नाही. ₹1,000 मध्ये वर्षाची बॅच, वर्षाची म्हणतोय मी तुम्हाला, वर्षभराची बॅच, ज्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथचे लेक्चर्स अवेलेबल असणार आहे. राहिला प्रश्न डाऊट सेशनचा. डाऊट सेशन आपण रविवारी, शनिवारी आणि रविवारी YouTube वरती लाईव्ह किंवा ऍप मध्ये लाईव्ह येऊन आपण सॉल्व्ह करणार आहोत. पण मॅक्झिमम लेक्चरच तुम्ही खूप वेळा पाहिलं ना तर लाईव्ह येण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही शाळेत पण अभ्यासणार आहात, क्लास मधले जे ऍप मध्ये तुम्हाला लेक्चर दिसणार आहेत
ते सुद्धा. आता बरेच जण म्हणतात तुमचा टायमिंग काय आहे सर? बरोबर, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. टायमिंग नाहीये. तुम्ही त्या ॲपमध्ये गेलात, तुम्हाला चॅप्टर वाईज त्या ठिकाणी लेक्चर दिसून जातील. जे काही चॅप्टर तुम्ही शाळेमध्ये अभ्यासणार आहात, त्याचे व्हिडिओ तुम्हाला तिथं प्रॉपर दिसून जातील. लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 याची सवय आत्तापासूनच लावा. कारण की एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी बघा, एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी करणारे जे विद्यार्थी आहेत ना, आजच्या घडीला महाराष्ट्रातले बघा सगळे ऑनलाईन लेक्चर्स वरतीच अवलंबून आहे. जेईई नीट सीईटीचे लेक्चर करणारे जे विद्यार्थी 2,00,000 पेड करतात, तरी सुद्धा बाहेर फिजिक्स वाल्याचे लेक्चर्स अटेंड करतात. आता बाहेरची फी अदर प्लॅटफॉर्मची जर तुम्ही पाहिली, तर ऑनलाईनची फी ही ₹4,000 आहे. आपण एवढी घेतलेलीच नाहीये. देवाच्या दयाने आपलं चांगलं आहे. त्याच्यामुळं नॉमिनल फी मध्ये आपण विद्यार्थ्यांना काय ते प्रोव्हाइड करणार आहोत ना. ₹1000 मध्ये सायन्स मॅथ 6वीला जर 7वीला 8वीला असू द्या, सायन्स मॅथ मध्ये परफेक्शन जर आलं, तर जेईई नीट सीईटीचं स्वप्न तुमचं साकार होणार मी आत्ताच सांगतो. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला शाळेचे लेक्चर्स, तुमच्या शाळेमधले लेक्चर्स प्लस आपल्या ॲपमध्ये लेक्चर्स, तुमच्याकडे वेळच वेळ आहे. सकाळी वेळ आहे, संध्याकाळी वेळ आहे. सकाळी उशिरा शाळा जर भरत असेल 8-9 ला, तुम्ही 2 लेक्चर पाहून जा. संध्याकाळी तुम्ही आले, तुम्ही 2 लेक्चर पाहून जा. शाळेमधले तुमचे सायन्स मॅथचे 2 लेक्चर म्हणजे टोटल 6 लेक्चर जर तुम्ही पाहिले, एक लेक्चर तुम्ही 3-4 वेळेस पहा. एकदा नाही समजलं 2दा पहा. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. तुम्ही ते लेक्चर एकदा नाही, 2दा नाही, 3दा नाही, 4 वेळेस पहा. एखादी डायरी बनवा. एखादी डायरी बनवा. त्या डायरीमध्ये सांगा, खताळ सरांच्या सायन्स मधल्या पहिल्या चॅप्टरचा व्हिडिओ मी 3 वेळेस पाहिला. शाळेमध्ये एकदा शिकलो. मला ते सगळं समजलेलं आहे. 8वी मध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी असेल, खताळ सरांच्या ॲप मधला मी एक व्हिडिओ 5 वेळेस पाहिला. शाळेतलं लेक्चर मी 2दा पाहिलं. आता तो माझा कन्सेप्ट क्लिअर आहे. जेईई नीट साठी जरी तो प्रश्न आला आणि तुम्हाला एवढं सांगतो, हा जो काय बेस आहे सायन्स मॅथचा, हा बेस सुद्धा या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जातो. तुम्ही परफेक्ट असताना सायन्स मॅथ मध्ये, तर ही 10वी नंतरची जर्नी तुम्हाला सोपी वाटणार. मी तुम्हाला लिहून देतो. त्यावेळेस तुम्ही 2 नाही 3 लाख जरी खर्च केले, तरी काही फायदा नाही. इथं जर तुम्ही ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये जर हजार रुपये जर पेड करून सायन्स मॅथ मध्ये परफेक्शन घेतलं, तर हितालची जर्नी खूप सोपी आहे. साधं आणि सोपं सांगायचं. मी जास्त कॉम्प्लिकेटेड केलेलंच नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुमचा पाल्य 5वीला असेल तर मॅथची बॅच घ्या. तुमचा पाल्य जर 6वीला असेल तर सायन्स मॅथची बॅच घ्या. ₹1000 फक्त फी आहे. वर्षभराची फी आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला चालू लेक्चरमध्ये मी सांगणार, की हा प्रश्न तुमच्या युनिट टेस्टला येणार आहे. हा प्रश्न तुमच्या 6माहीला येणार आहे. हा प्रश्न तुमच्या वार्षिकला येणार आहे. हा प्रश्न भविष्यातल्या एक्झामला येणार आहे. जेईई नीटला येणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे. धड्याखालचे प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहे. जे की प्रश्नांचे आन्सर कधी-कधी समजत नाही. सायन्स आणि मॅथ हे लवकरात लवकर समजून येणारे विषय नाहीयेत. मी स्पष्ट सांगतोय. आज 10वीचा रिझल्ट पहा. 10वीचा रिझल्ट आमच्या क्लासेसचा असेल, शाळेचा असेल, इतर शाळेचा असेल, महाराष्ट्रातला असेल. ॲव्हरेज मार्क हे फक्त आणि फक्त सायन्स मॅथला असतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला मराठीला 90च्या पुढे जाताल तुम्ही. हिंदीला जाताल, इतिहास भूगोलला जाताल. पण सायन्स आणि मॅथला 90+ जाणारे विद्यार्थी हे नक्कीच हुशार असतात. त्यांनी 5वी ते 10वी पर्यंत सायन्स आणि मॅथसाठी वेगळे काहीतरी क्लासेस जॉईन केलेले असतात. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बॅच घेऊ किंवा नका घेऊ, पण मी जे काही सांगतोय ते तुम्ही फक्त ऐका. याचा फायदा तुम्हाला 100% होईल. आता जर तुम्ही कनेक्टेड असाल, 6वीचा विद्यार्थ्याने आता जर बॅच घेतली, तर त्याला 7वीला पण बॅच भेटणार आहे, 8वीला भेटणार आहे. आणि मी यावर्षी 3च बॅचेस रन केलेल्या आहेत. 10वीची बॅच पण आहे. तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता, की सरांची लेक्चर्स खूप छान आहे. आपली 10वीची सुद्धा बॅच सध्या रन आहे. बरोबर आहे ना? आणि 9वीची बॅच पण आपण सुरू करणार आहोत. तर सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त एक कोचिंग क्लासेसचं ॲप्लिकेशन Google Play Storeवर जायचं. त्याचं पेमेंट कसं करायचं आहे, ते पण मी व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला ग्रुपमध्ये भेटून जाईल. हा व्हिडिओ फक्त कुणासाठी आहे? माझ्या श्रीगोंदा तालुक्यातील जे विद्यार्थ्यांना मी जाऊन अप्रोच झालेलो आहे, ज्यांना मी भेटलेलो आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. बरोबर. ही कल्पना मी त्यांच्या वर्गामध्ये पण दिलेली होती. तयारी सुरू करा. कुणालाही न सांगता, तुम्ही जास्त चर्चा न करता बॅच परचेस करा.
त्याचा फायदा करून घ्या. तुमच्याकडे वेळच वेळ आहे. तुमच्याकडे आईचा मोबाईल आहे, तुमच्याकडे वडिलांचा मोबाईल आहे. कोणत्या पण मोबाईलवरती कोर्स खरेदी करा. कोणत्यातरी एकाच मोबाईलवरती करा आणि त्याच मोबाईलवरती आज तुम्ही पाहिलं तर 1 अन् 2 जीबीचा तुम्ही रिचार्ज मारता आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी पाहता त्याच्यामध्ये. पॅरेंटचं काम एक आहे, की त्याच्याकडे मोबाईल कधी द्यायचा आहे? फक्त आणि फक्त लेक्चर पाहण्यासाठी. फक्त आणि फक्त लेक्चर पाहण्यासाठी कधी पण द्या. फक्त त्याने ॲपमधले लेक्चर्सच पाहिले पाहिजे. मी म्हणतो त्याने रोज 2 व्हिडिओ पाहिले. तुमचं स्वप्न साकार होणार आहे. जी आणि नेटचं. तुम्ही क्लासेसला पाऊस चालू आहे, "ए बघ रे, व्हिडिओ बघत बस. सरांचे व्हिडिओ बघत बस. वेळ कशाला वाया घालतो?" सायन्स, मॅथ महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी डंके की चोट सांगतो, की फक्त आणि फक्त तुम्ही 5वी ते 10वी मध्ये सायन्स, मॅथ या विषयावरच फोकस केला पाहिजे. आज तुम्ही पहा बाकीचे क्लासेसचे फाउंडेशनचे लेक्चर आहे. शनिवारी, रविवारी विद्यार्थी जातात. आपल्यासारख्याला मी बोलू शकत नाही. पण आपल्याच तालुक्यामध्ये फाउंडेशनचे लेक्चर्स म्हणजे जी-नीट, सी-ई-टीसाठीचे लेक्चर्स शनिवारी, रविवारी विद्यार्थी जातात त्या क्लासेसला. पण तिथलची फी आहे 20,000, 25,000. ती फी पेड करण्यापेक्षा तुम्ही इथं ₹1000 इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर आहे ना? इतक्या लांब शनिवार, रविवार जाऊस तर तुम्ही 1000 वर्षे ₹1000 ची फी प्रत्येक प्रत्येक वर्षी तुम्ही बॅच खरेदी करा आणि नंतर रिझल्ट पहा. का मी म्हणतोय? मी आणि तुमच्या शाळेतले सायन्स, मॅथचे टीचर खूप सफिशियंट आहे हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी, डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यासाठी. म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे, हात जोडून म्हणणं आहे, तुम्ही जर बॅच घेतली तर तुमचं हे जे काही स्वप्न आहे, हे नक्कीच सत्यात उतरणार आहे. राहिला मुद्दा, आता उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. बरोबर. आज मी व्हिडिओ टाकलेला आहे. उद्यापासून तुमची गडबड सुरू होणार आहे. 1 जुलैपर्यंत माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही ॲट लीस्ट 1 जुलैपर्यंत 1 जुलैपर्यंत 15 दिवसात कधी पण बॅच खरेदी करा. 15 दिवस तुमच्याकडे आहेत. 15 दिवसापर्यंत तुम्हाला महत्त्व कळेल. काही बॅच मुलांनी खरेदी करा, तो फीडबॅक तुमच्या मित्रांना सांगा. बरोबर. 1 जुलैपर्यंत तुम्हाला संधी आहे, की बॅच खरेदी करा. स्कॉलरशिपची पण आहे, एन-एम-एसची पण आहे. त्याची पण ₹1000 फी आहे. पण सायन्स, मॅथला प्रेफर द्या. एन-एम-एस स्कॉलरशिपला सुद्धा आहे बॅचेस आपल्या. पण काय होतं, कन्फ्युजन जास्त होतं. एक तर स्कॉलरशिपची घ्या, सायन्स मी तर म्हणेन दोन्ही घ्या. 7वीला तुम्ही आहेत ना, स्कॉलरशिपची घ्या, पण सायन्स मॅथची पण घ्या. 8वीला एन-एम-एसची पण घ्या आणि सायन्स मॅथची पण घ्या. आणि इतर वर्गांनी इथे मॅथ 5वी वाल्यांनी मॅथची घ्या, 6वी वाल्यांनी सायन्स मॅथची घ्या, 9वी वाल्यांनी सायन्स मॅथची आणि 8वी 10वी वाल्यांनी सुद्धा सायन्स मॅथची घ्या. मी जीव तोडून सांगतोय, ही जर चूक तुमची आता झाली, तर इथं तुम्हाला पस्तावा येईल. इथं तुम्ही कोणत्या पण क्लासेसला गेले ना, सायन्स मॅथच्या कन्सेप्ट तुमच्या डोक्याच्या वरून जातील. समजणार नाहीत. का? याचं कारण एकच, तुम्ही 5वी ते 10वी मध्ये सायन्स मॅथचा अभ्यास केलेला नसतो प्रॉपर. अजूनही 10वीच्या विद्यार्थ्यांना व्हॅलन्सी म्हणजे कळत नाही, जो 8वीचा कन्सेप्ट आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे कळत नाही, जैवविविधता तो 8वीचा कन्सेप्ट आहे. मी मग काय म्हणतोय, 10वीच्या विद्यार्थ्यांना कळत नाही. पण आपल्या क्लासेसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर व्हिडिओ पाहिला, त्याने शाळेत पण लक्ष दिलं, आपल्या क्लासमध्ये पण लक्ष दिलं, तर तो 10वीला कुठेतरी बोलका होणार आहे. तरच तो कुठेतरी जे-ई-नीटला चमकणार आहे. मी स्पष्ट सांगतोय. जे-ई-नीटला चमकायचं असेल, डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं असेल, कुठं पण कोर्सला इथं 2,00,000 पेड करायच्या अगोदर इथं 2-4 हजार पेड करा अगोदर. तर हे स्वप्न साकार होणार आहे. कुठेतरी गव्हर्नमेंट एक्झाम द्यायच्या आहेत, एन-एम-एस स्कॉलरशिपच्या, तर त्यावेळेस गव्हर्नमेंट एक्झाम देताना सुद्धा कुठेतरी इथं आत्ता शिकलात, तर ते त्यावेळेसचं स्वप्न साकार होणार आहे. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी नॉलेज घेत चला. स्पर्धेमध्ये आता डिजिटलचा जमाना आहे. आता 8-8 हजार रुपये पेड करण्याची काही गरज नाहीये. 10-10 हजार रुपये पेड करू नका. 4,000तच तुमचं सगळं वर्ष 4 वर्ष कडेला जातील. मी काय म्हणतोय 4,000मध्ये प्रत्येक वर्षी 1,000 रुपयाची जरी बॅच खरेदी केली, तरी 4 वर्षामध्येच तुम्ही 10वी पर्यंत सायन्स आणि मॅथमध्ये परफेक्ट असाल. विद्यार्थ्यांनी काय करायचं, एक डायरी तयार करायची. त्या डायरीमध्ये मेन्शन करायचं, की हे लेक्चर किती वेळा पाहिलं, दुसरं लेक्चर किती वेळा पाहिलं. जेवढं मॅक्झिमम लेक्चर्स तुम्ही पाहता, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. ॲपमध्ये कितीही वेळा तुम्ही लेक्चर पहा. आणि लेक्चर पाहिल्यानंतर कन्सेप्ट क्लॅरिफिकेशनवर जोर द्या. मी अजूनही सांगतोय, तर हे स्वप्न साकार होणार आहे. तुम्हाला सायन्स मॅथ पण सोपं जाईल. तुमच्या ते मार्क सुद्धा वाढतील. शाळेमधले सुद्धा सायन्स मॅथचा स्कोर वाढेल आणि याच्यासाठी सुद्धा फायदा होईल.
इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत ते पण मी सांगणार आहे. एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेणार आहे. प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट सगळे फोल्डर तुम्हाला दिसणार. तिथं फोल्डर दिसणार. लगेचच्या लगेच नाही दिसणार, पण एक टाइम टू टाइम अपडेट होतील. वीकली, एका आठवड्यामध्ये काहीतरी ऍड होत चालेल. या फोल्डर मध्ये तुम्हाला ऍड होत चालतील व्हिडिओ. व्हिडिओ फक्त तुमच्या सोयीने पाहिजे, एवढंच मी स्पष्ट सांगतोय. टायमिंग नाहीये. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न एकच असतो की सर टायमिंग काय आहे? तर टायमिंग फिक्स नाहीये. तुम्हाला लेक्चर्स तिथं भेटून जातील. व्हॉट्सअप सपोर्ट आहे. व्हॉट्सअपवरती माझा नंबर आहे. बरोबर, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. रविवारचा आपण लाईव्ह येणार आहोत. त्यावेळेस सुद्धा तुम्ही इथे काही डाऊट विचारू शकता. तर अशा पद्धतीने व्हिडिओ सगळा पहा. कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला रे केला, तुम्ही 2 मिनिटं पाहिला, 3 मिनिटं पाहिला, मी जवळपास पाहतोय 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. 20 मिनिटाचा व्हिडिओ प्रॉपर जर पाहिला तर आणि तरच तुम्हाला याचं महत्त्व समजणार आहे. नाहीतर महत्त्व समजणार नाहीये. व्हिडिओ पूर्ण पहा. बरोबर. तर इथपर्यंत आपण थांबूया. बाकीच्या ज्या गोष्टी आहे ॲप्लिकेशनच्या, मी त्याबद्दलची टाइप करून काही माहिती पाठवतो आणि ॲडमिशन कन्फर्म करा. 1 जुलैपर्यंत 15 जून ते 1 जुलै म्हणजे 15 दिवस आहेत तुमच्याकडे ॲडमिशन कन्फर्म करण्याला. ॲडमिशन घेताना काय अडचण आल्या तर माझा जो नंबर आहे, बरोबर, नंबर आहे ग्रुपवरती पण, तरी मी एकदा सांगतो 830 833 1771. डेमो लेक्चर पाहिजे असतील तर जे काही खताळ सरांचं ऑफिशियल YouTube चॅनल आहे, बरोबर, माझं जे YouTube चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळे डेमो लेक्चर भेटतील. सगळे विषय आहे, सायन्सचा आहे, मॅथचा आहे. हे डेमो लेक्चर तुम्हाला तिथं भेटून जातील. डेमो लेक्चर म्हणजे कसं शिकवलं जाणार आहे, कसे सर शिकवतायत हे तुम्हाला तिथं कळून जाईल. डेमो लेक्चरचा पण विषय सुटला. ऍडमिशन कसं घ्यायचं याचा पण व्हिडिओ मी 1-2 दिवसात टाकून देईल. उद्या म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत टाकून देईल. कसं ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे, कसं पेमेंट करायचं आहे स्कॅनर थ्रू. ₹1000 आहे. 500चा कोर्स घ्या, नाहीतर 1000चा कोर्स घ्या. पण कोर्स घ्या. मला एवढंच म्हणायचंय. आपल्याकडे 365 दिवस आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत तुम्ही कोर्स पाहणार आहात, हे लक्षात ठेवा. एप्रिल महिन्यापर्यंत तुमच्याकडे तो कोर्स अवेलेबल असणार आहे. एप्रिल महिन्यानंतरनी दुसरा कोर्स मे मध्ये किंवा जूनमध्ये सुट्ट्यानंतर दुसरा कोर्स घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ऍडमिशन मॅक्झिमम लोकांनी घ्या, विद्यार्थ्यांनी घ्या, पालकांनी व्हिडिओ पहा आणि शेअर करा. आणि हा स्पेसिफिक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ कुणासाठी आहे? श्रीगोंद्यातल्या ज्या विद्यार्थ्यांना मी भेटलेलो आहे, ज्यांच्याशी माझा संपर्क आलेला आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. बाकीच्यांसाठी नाहीये. बरोबर? ठीक आहे. तर मग इथपर्यंतच आपण थांबूया. काही डाऊट असेल तर हा जो माझा नंबर आहे 830 833 1771 याच्यावर कॉन्टॅक्ट करा. सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. ठीक आहे, आपण थांबूया.